नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर MSRTC ची तिकीट बुकिंग करायची आणि ती कशी करायची आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर पहिले क्रोम ब्राउझर मध्ये MSCRT टाकून घ्या। फर्स्ट वेबसाईट दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला MSRT चा मुख्य पेज दिसू लागेल। महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इकडे ऑनलाइन बुकिंग हे दिसू लागेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं। वरती लॉग इनचा ऑप्शन असेल त्यावर क्लिक नाही करायचं, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसू लागेल। तुम्हाला कॉर्नरला लॉग इनचा आता ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच लॉग इन करत असाल तर तुम्ही क्रिएट अकाउंटवर क्लिक करा। आता तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशनचा फॉर्म दिसेल, त्यात तुम्हाला नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड आणि बॉक्सवर टिक करून रजिस्टरवर क्लिक करा। इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की ईमेल आयडी खूप इम्पॉर्टंट आहे। ऑनलाइन तिकीट तुम्हाला त्याच्यावरच मिळणार आहे। आता तुम्हाला फ्रंट पेजवर तुम्हाला स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट तुम्हाला टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला जिथून जायचं आहे आणि जिथे पोहोचायचं आहे हे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। डेट सिलेक्ट करायची आहे आणि सर्च वर क्लिक करा। आता तुम्हाला अवेलेबल असलेल्या सर्व बसेस दिसू लागतील। तुमच्या सोयीस्कर टाइमनुसार तुम्ही बस सिलेक्ट करू शकता आणि तुम्हाला रात्रानी करायचे, दिवसा करायचे तर तुम्ही करू शकता। आता तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे। आता तुम्हाला मधोमध सीट सिलेक्शनचा ऑप्शन दिसेल, त्यावर तुम्ही क्लिक करा। तुम्हाला अवेलेबल असलेल्या बसेस म्हणजे व्हाईट वाले बॉक्सेस आहेत, लेडीज बस म्हणजे पिंक वाले बॉक्सेस आहेत, बुक झालेल्या बसेस म्हणजे ब्लू कलरच्या बॉक्सेस झालेले आहेत। आता तुम्ही अवेलेबल असलेल्या बसवर क्लिक करा। आता तुम्हाला खाली लगेच पॅसेंजर डिटेल टाकण्याचा ऑप्शन दिसू लागेल। जितके तुम्ही सीट बुक कराल तितके तुम्हाला नंबर दिसण्यात येतील। जसे तुम्ही एक बुक करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एक पॅसेंजर डिटेल टाकायचा ऑप्शन येईल, 2 केला तर 2। जर तुम्ही सिनियर सिटीजनची तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला ID प्रूफ टाकायची ऑप्शन इथे येतो आणि तुम्हाला टाकावा लागतो। सिनियर सिटीजन म्हणजे 75 वरील महिला सन्मान योजनेचा जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला फक्त मेल आणि फिमेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्हाला ID प्रूफ सुद्धा तिथे ऑप्शन येत नाहीये। तुम्ही फक्त आधार कार्ड जेव्हा तुम्ही प्रवास करता त्यावेळी तुम्ही ठेवू शकता। तुम्हाला जो डिफरन्स आहे तो प्राइसचा तुम्हाला ऑटोमॅटिक इथे दिसू लागेल। आता तुम्ही ज्यांची तिकीट बुक करताय त्यांचा तुम्ही मोबाईल नंबर देऊ शकता। जर तुम्ही अगोदर लॉग इन नसेल केला तर तुम्हाला आता लॉग इन करण्याचा पॉपअप झालेला आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लॉग इन करा। आणि आता तुम्हाला ऑप्शन दिसेल प्रोसेस टू पेमेंटवर क्लिक करा। जसं तुम्ही क्लिक केलं तुम्हाला अमाऊंट दिसेल आणि खाली पेटीएमचा ऑप्शन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ज्या जीपेने करत असाल जीपेने पेमेंट करू शकता। वाटली मला कमेंट मध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि जर तुम्हाला लॉग इन कसं करायचं ही व्हिडिओ बघायची असेल तर तुम्ही ही वाली व्हिडिओ बघा। आणि जर तुम्ही कशा प्रकारे कॅन्सलेशन करायचे आणि किती चार्जेस लागेल यासाठी तुम्ही ही वाली व्हिडिओ बघू शकता। मिळूया याच व्हिडिओमध्ये।